जाती व्यवस्थेचे उच्चाटन या पुस्तकाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांच्या आणि एच रमन यांच्या एका संदेशाने केली आहे. गौतम बुद्धांचा संदेश म्हणजे सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून ओळखा. आणि एच रमन यांनी लिहिलेला संदेश म्हणजे जो तर्क करू इच्छित नाही तो हट्टवादी आहे, जो तर्क करू शकत नाही तो मूर्ख आहे आणि ज्याची तर्क करण्याची हिंमत नाही तो गुलाम आहे. या सुंदर अशा संदेशाने बाबासाहेबांनी आपल्या जाती व्यवस्थेचे उच्चाटन या पुस्तकाची सुरुवात केली. द्वितीय आवृत्तीची प्रस्तावना पुढील प्रमाणे. लाहोरच्या जातपात तोडक मंडळासाठी मी तयार केलेल्या भाषणाचे हिंदू समाजाकडून, ज्यांच्यासाठी हे भाषण मुख्यतः उद्देशिले होते, अत्यंत उत्साहाने स्वागत झाले. त्यांची इंग्रजीतील पहिली आवृत्ती 1500 प्रती प्रकाशनानंतर 2 महिन्याच्या आतच संपली. या भाषणाचा गुजराती आणि तमिळमध्ये अनुवाद झाला आहे. तसेच मराठी, हिंदी, पंजाबी व मल्याळम भाषांत अनुवाद सुरू आहेत. इंग्रजी प्रतींची मागणी अजूनही कमी झालेली नाही. ही मागणी पूर्ण करण्यासाठीच द्वितीय आवृत्ती प्रकाशित करणे आवश्यक झाले आहे. ऐतिहासिक महत्त्व आणि भाषणाचा परिणाम लक्षात घेऊन मी हे लेखन मूळ भाषांच्या स्वरूपात ठेवले आहे, जरी ते मला कथन रूपात पुनर्लेखन करण्यास सुचवले गेले होते. या आवृत्तीत मी 2 परिशिष्टे जोडली आहेत. परिशिष्ट 1 मध्ये मी गांधींनी हरिजनमध्ये माझ्या भाषणावर लिहिलेले 2 लेख तसेच जातपात तोडक मंडळाचे सदस्य श्री संतराम यांना लिहिलेले त्यांचे पत्र समाविष्ट केले आहे. मिस्टर गांधींशिवायही अनेकांनी माझ्या मतांचा तीव्र शब्दात प्रतिवाद केला आहे, परंतु अशा सर्व टीकाकारांपैकी केवळ मिस्टर गांधींच्या मतांची दखल घेणेच मला उचित वाटले. असे करण्याचे कारण गांधींच्या विचारांत काही इतके महत्त्वाचे किंवा वजनदार आहे, ज्यामुळे ते उत्तराला पात्र आहेत असे नसून बहुतेक हिंदू समाज त्यांना आपले अंतिम प्रवक्ते असे दैवी वचन देणारे मानतात की ते एकदा बोलले की चर्चा बंद झाली पाहिजे आणि कोणाही इतराला बोलण्याचा अधिकार नाही. पण जगाने बंडखोरांचे ऋण मानायला हवे, कारण असे लोकच धर्मगुरूंच्या विरोधात बोलण्याचे धैर्य दाखवतात आणि त्यांना सांगतात की ते दोषरहित नाहीत. प्रगत समाजाने आपल्या बंडखोरांना जो गौरव द्यावा तो मला मिळाला नाही तरी चालेल, पण हिंदूंना हे समजावून देण्यात मी यशस्वी झालो की ते भारतातील आजारी समाज आहेत आणि त्यांच्या या आजारामुळे भारतातील इतर लोकांचे आरोग्य आणि आनंद संकटात आले आहेत, तर मला समाधान वाटेल. तृतीय आवृत्तीची प्रस्तावना पुढील प्रमाणे. या निबंधाची दुसरी आवृत्ती 1937 मध्ये प्रकाशित झाली आणि ती अत्यंत अल्पावधीतच संपली. तेव्हापासून नव्या आवृत्तीची मागणी होतच होती. माझी इच्छा होती की या निबंधात माझा दुसरा एक निबंध भारतातील जाती यांची उत्पत्ती आणि कार्यपद्धती इंडियन अँटिक्वेरी जर्नल मध्ये 1917 साली प्रकाशित समाविष्ट करून मूळ निबंधाची पुनर्मांडणी करावी, परंतु मला यासाठी वेळ मिळाला नाही आणि भविष्यातही अशी शक्यता अत्यल्प असल्याने तसेच जनतेकडून या पुस्तकाची मागणी सातत्याने होत असल्यामुळे सध्या तरी दुसऱ्या आवृत्तीचे हे नुसतेच पुनर्मुद्रण करण्यावर मी समाधान मानतो आहे. हा निबंध इतका लोकप्रिय झाला आहे याचा मला आनंद वाटतो. ज्या उद्देशाने तो लिहिला होता तो उद्देश यातून सफल होईल अशी मला अपेक्षा आहे.